रतन टाटा एकदा मुंबईत आपल्या कारमधून प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना एका दृश्याने खूप अस्वस्थ केले. त्यांनी एक संपूर्ण कुटुंब एका छोट्या दुचाकीवर पावसात प्रवास करताना पाहिले. वडील गाडी चालवत होते, आई पाठीमागे बसलेली होती आणि दोन लहान मुले त्यांच्या दरम्यान कशीबशी बसलेली होती. ही परिस्थिती पाहून रतन टाटांच्या मनात विचार आला की आपल्या देशातील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना सुरक्षित आणि परवडणारी कार उपलब्ध कशी करून देता येईल. याच विचारातून टाटा नॅनो या कारची संकल्पना जन्माला आली. रतन टाटांनी आपल्या तंत्रज्ञ आणि अभियंते यांना एक उद्दिष्ट दिले. एक अशी कार बनवा जी 4 लोकांसाठी सुरक्षित असेल आणि दुचाकीच्या तुलनेत थोडी अधिक महाग असेल, पण सर्वसामान्य भारतीय कुटुंबांना परवडणारी असेल. या उद्दिष्टाने एक नवा प्रकल्प सुरू झाला. 2008 साली रतन टाटांनी टाटा नॅनोला जगासमोर सादर केले, जी जगातील सर्वात स्वस्त कार म्हणून ओळखली गेली. तिची किंमत फक्त 1 लाख रुपये ठेवण्यात आली होती, जी भारतातील सामान्य कुटुंबासाठी विकत घेणे सहज शक्य होती. रतन टाटांचे एक वाक्य या संपूर्ण प्रकल्पात खूप प्रसिद्ध झाले. ही कार माझ्यासाठी एक कल्पना नव्हती, तर ती गरज होती. या प्रकल्पात असंख्य अडचणी देखील आल्या. या कारला बाजारात मिळणारा प्रतिसाद फारसा चांगला नव्हता. काही तांत्रिक अडचणी, विपणनातल्या त्रुटी आणि बाजारातल्या स्पर्धेमुळे टाटा नॅनोला अपेक्षित यश मिळालं नाही. पण तरीही रतन टाटांनी या प्रकल्पात दाखवली दूरदृष्टी आणि लोकांच्या गरजांची जाण हे त्यांच्या समाजाभिमुख नेतृत्वाचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरले. ही कथा रतन टाटांच्या साधेपणाची, त्यांची सामान्य लोकांप्रतीची आस्था आणि त्यांची सर्वांसाठी दृष्टिकोन असलेली उद्योजकीय भावना दाखवते. रतन टाटा यांच्या जीवनातील आणखीन एक प्रेरणादायक कथा म्हणजे सिंगापूर एअरलाइन्सच्या बोलीचे प्रकरण. 1990च्या दशकात जेव्हा भारतात आर्थिक उदारीकरण होत होते, तेव्हा अनेक परदेशी कंपन्या भारतीय बाजारात प्रवेश करण्याचा विचार करत होत्या. त्याच वेळी रतन टाटांनी भारतात टाटा एअरलाइन्स स्थापन करण्याचे ठरवले. त्यांनी सिंगापूर एअरलाइन्ससह भागीदारी करून भारतात विमानसेवा सुरू करण्याची योजना आखली आणि टाटा समूहाने या उद्दिष्टासाठी जोरदार तयारी केली. सिंगापूर एअरलाइन्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एअरलाइन्ससोबतचा हा प्रकल्प भारताच्या नागरी विमानसेवा उद्योगात एक मोठा बदल घडवून आणणार होता. टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सने मिळून भारतात एक उच्च दर्जाची सेवा पुरवण्याची योजना आखली होती. परंतु राजकीय हस्तक्षेप आणि काही प्रतिस्पर्धी उद्योग समूहांच्या अंतःकरणामुळे या प्रकल्पाला सरकारकडून मंजुरी मिळू शकली नाही. त्यावेळी विमान उद्योगात असलेले काही मोठे नाव आणि राजकीय शक्ती टाटा समूहाच्या या योजनेच्या विरोधात होते. परिणामी प्रकल्प रद्द करण्यात आला आणि टाटांना हा मोठा धक्का बसला. हे अपयश रतन टाटांसाठी खूपच निराशाजनक होते, कारण त्यांनी भारतीय विमानसेवेसाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आखली होती. मात्र त्यांनी या अपयशातून शिकून कधी हार मानली नाही. पुढची वाटचाल. या घटनेनंतर अनेक वर्षांनी 2013 साली रतन टाटांनी एअर एशियासोबत भागीदारी करून भारतात एअरलाइन्स सेवा सुरू केली आणि पुढे 2015 साली विस्तारा एअरलाइन्स, टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्स यांची भागीदारी ही एक नवीन एअरलाइन्स सुरू केली. जे स्वप्न त्यांनी 1990 साली पाहिले होते, ते तब्बल 2 दशकांनी साकार झाले. रतन टाटांची ही कथा सांगते की कितीही मोठे अपयश आले तरीही योग्य वेळ आल्यावर आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करण्याची जिद्द असावी लागते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि चिकाटीमुळे टाटा समूहाने विमानसेवा क्षेत्रात शेवटी यशस्वीपणे प्रवेश केला. 1999 साली रतन टाटाने टाटा मोटर्सकडून जगातील नावाजलेल्या पॅसेंजर कार मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी एक प्रयत्न केला. त्यावेळी टाटांनी टाटा इंडिका या कारचे उत्पादन सुरू केले होते. ही भारताची पहिली स्वदेशी कार होती, पण सुरुवातीला तिचा प्रतिसाद फारसा चांगला नव्हता. कारच्या विक्रीत अडचणी आल्या आणि कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यावेळी
रतन टाटांनी आपल्या व्यावसायिक सहकाऱ्यांसह अमेरिकेतील फोर्ड कंपनीकडे कार व्यवसाय विकण्याचा विचार केला. फोर्ड मुख्यालयात झालेल्या बैठकीत फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटांचा अपमान करत म्हणाले, तुम्हाला कार व्यवसायात प्रवेश करण्याची गरजच नव्हती. तुम्हाला यातलं काहीच कळत नाही. तुम्हाला कारचे उत्पादन करता येत नाही तर मग कशाला आले कार डिव्हिजनमध्ये? तुम्ही फक्त बस आणि ट्रक बनवायच्या कामाचे आहात. त्यामुळे हा व्यवसाय विकून टाका. या शब्दांनी रतन टाटांना फार दुःख झाले. त्यांनी तिथेच आपली कार विकण्याची योजना रद्द केली आणि भारतात परतले. मात्र या अनुभवाने त्यांना शिकवले की आपला व्यवसाय अधिक प्रभावीपणे वाढवण्याची आवश्यकता आहे. यानंतर त्यांनी टाटा मोटर्सला अधिक मजबूत केले आणि टाटांची उत्पादने अधिक चांगले बनवण्याचा निर्णय घेतला. यापुढे 2008 साली जगभरात आर्थिक मंदी आली आणि यावेळी फोर्ड कंपनी अडचणीत आली. फोर्ड मोटर कंपनी ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्यावेळी जॅग्वार लँड रोव्हर ही फोर्डची 2 प्रसिद्ध ब्रँड संकटात होत्या आणि फोर्डला त्या विकण्याची वेळ आली. तेव्हा फोर्ड कंपनीने या 2 ब्रँड्सचे लिलाव करण्याचे ठरवले. त्या लिलावात अनेक बिझनेसमॅन सामील झाले होते. त्यात आपले रतन टाटा आणि महिंद्रासुद्धा सहभागी होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात रतन टाटांनी पुढे येऊन जॅग्वार लँड रोव्हर $2.7 अरब सुमारे 9,200 कोटी रुपयांना विकत घेतले. ही काही साधारण बिझनेस ट्रान्झॅक्शन डील नव्हती. ही एक भारतीयांसाठी सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट होती. यावेळी बिल फोर्ड यांनी त्यांना मोठ्या आदराने सांगितले की तुम्ही आमच्यासाठी जे केलं त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. फोर्ड कंपनी जिने एकेकाळी रतन टाटांचा अपमान केला होता त्याच कंपनीला आपले रतन टाटांनी विकत घेतले. या घटनेने रतन टाटांची व्यावसायिक दूरदृष्टीने आणि त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीने त्यांची काम करण्याची जिद्द दाखवून दिली. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने देशभरात खळबळ माजवली आणि टाटा समूहाच्या प्रतिष्ठित हॉटेलचीही मोठी हानी झाली. हल्ल्यामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले. हॉटेलमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांसह गेस्टचेही मोठे नुकसान झाले. हा काळ टाटा समूहासाठी अत्यंत आव्हानात्मक होता. परंतु रतन टाटांनी या कठीण प्रसंगात दाखवली संवेदनशीलता आणि सहानुभूती हे त्यांच्या नेतृत्वाचे एक उत्तम उदाहरण आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी रतन टाटा यांनी स्वतः हॉटेलला भेट दिली. त्यांनी फक्त नुकसानग्रस्त इमारत पाहिली नाही तर हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेतली. जखमी कर्मचाऱ्यांना त्वरित वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी ते पुढे आले. त्यांनी त्यांच्या कुटुंबियासाठी आर्थिक मदत, वैद्यकीय सुविधा आणि मानसिक आधार सुनिश्चित केला. रतन टाटांनी हॉटेलमध्ये अडकलेल्या आणि हल्ल्यात प्रभावित झालेल्या सर्व गेस्टच्या कुटुंबियांना वैद्यकीय व आर्थिक मदत पुरवली. त्यांनी प्रत्येक कुटुंबाशी वैयक्तिक संवाद साधला आणि त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधांची खात्री दिली. हॉटेलचा पुनर्निर्माण. ताज हॉटेल हे मुंबईचे प्रतीक होते आणि या हल्ल्यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले होते. मात्र रतन टाटांनी अत्यंत तत्परतेने या हॉटेलचा पुनर्निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी हॉटेलचे टेंडर काढण्यात आले की कोण या हॉटेलला व्यवस्थित करेल. तेव्हा पाकिस्तानमधील 2 कंपन्यांनी या टेंडरसाठी अप्लाय केले की आम्ही तुमच्या हॉटेलला व्यवस्थित करू. ते पाकिस्तानी असल्यामुळे रतन टाटांनी त्यांच्या टेंडरकडे लक्ष दिले नाही. तरीही ते 2 पाकिस्तानी बिझनेसमॅन विदाऊट अपॉइंटमेंट घेत रतन टाटांना भेटण्यासाठी आणि हॉटेलचे टेंडर मिळवण्यासाठी मुंबईत आले. रतन टाटांनी त्यांना अपॉइंटमेंट दिली नाही. ते ऑफिसच्या बाहेर बसून रतन टाटांची वाट बघत राहिले. रतन टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यामार्फत त्यांना सूचना केली की त्यांनी इथून निघून जावे. त्यानंतर ते 2 पाकिस्तानी बिझनेसमॅन एका पॉलिटिकल नेत्याकडे गेले आणि त्याला सांगितले की तुम्ही आमची रतन टाटांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करून द्या. त्यांच्या सांगण्यावरून त्या नेत्याने रतन टाटांना फोन लावला आणि म्हणाला, हॅलो, मी मंत्री बोलत आहे. माझ्याकडे
पाकिस्तानमधून 2 बिझनेसमॅन आले आहेत. तुम्ही त्यांना हॉटेलचे काम द्या. ते तुमचे हॉटेल नीट करून देतील. तुम्ही यांचे स्टँडर्ड पास करा. यावर रतन टाटा म्हणाले, तू मूर्ख असू शकतो, पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही. पाकिस्तानी लोकांना मी काम देऊ शकत नाही. एवढे बोलून त्यांनी रागात फोन कट केला. त्यानंतर एका इंडियन कंपनीद्वारे अवघ्या काही महिन्यात ताज हॉटेल पुन्हा उभे करण्यात आले आणि ते आधीपेक्षा अधिक भव्य बनवण्यात आले. रतन टाटांनी केवळ आपल्या कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांच्या कुटुंबियांना देखील वैयक्तिक मदत पुरवली. त्यांनी या कठीण काळात कुणालाही एकटे पडू दिले नाही. रतन टाटांच्या या संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांना देशभरातून आदर मिळाला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने केवळ व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला हातभार लावण्यास भर दिला. हल्ल्यानंतरही त्यांनी आपले कर्तव्य विसरले नाही आणि या काळात दाखवलेली त्यांची काळजी आणि सेवा ही खरोखर प्रेरणादायी आहे. ही कथा आपल्याला शिकवते की एखाद्या कठीण प्रसंगात केवळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून चालत नाही, तर माणुसकी, संवेदनशीलता आणि जबाबदारीचे भान असणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. रतन टाटा जेव्हा 1991 साली टाटा समूहाचे अध्यक्ष झाले, तेव्हा समूह मुख्यत्वे पारंपरिक उद्योगांमध्ये जसे की पोलाद, ऑटोमोबाईल्स आणि वीज उत्पादन यामध्ये कार्यरत होते. समूहाची ओळख सॉल्ट टू स्टील अशी होती, कारण ते मिठापासून ते पोलादापर्यंत सर्व काही तयार करत होते. परंतु रतन टाटांना या पारंपरिक क्षेत्रामध्येच अडकून राहायचे नव्हते. त्यांचा दृष्टिकोन मोठा होता. त्यांना समूहाला नवीन युगातील तंत्रज्ञान आणि सेवांच्या क्षेत्रातही नेऊन उभे करायचे होते. रतन टाटांनी हे लक्षात घेतले की जगातील उद्योग आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञानाच्या दिशेने झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे त्यांनी टाटा समूहाला नवीन उद्योगांमध्ये, विशेषतः तंत्रज्ञान, IT सेवा आणि सॉफ्टवेअरमध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS ही IT कंपनी जोर धरू लागली होती. रतन टाटांनी तिच्या विस्तारासाठी ठोस पावले उचलली. TCS आणि टाटा मोटर्स. रतन टाटांनी TCSवर अधिक लक्ष केंद्रित करून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आघाडीची IT सेवा प्रदाता कंपनी बनवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी टाटा मोटर्स आणि टाटा स्टील यासारख्या पारंपरिक कंपन्यांमध्येही नव्याने बदल घडवले. त्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन क्षमता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवली. रतन टाटांनी समूहाच्या कंपन्यांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी विविध सुधारणा केल्या. त्यांनी सत्यम शिवम सुंदरम या तत्वानुसार व्यवसाय करताना मूल्य आणि गुणवत्ता यांना महत्त्व दिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय अधिग्रहणांना पाठिंबा दिला, जसे की टेटली टी, जॅग्वार लँड रोव्हर आणि कोरस स्टील कंपनी या कंपन्यांचा विस्तार वाढवला. रतन टाटांच्या नेतृत्वामुळे टाटा समूहाला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळाली आणि तो सॉल्ट टू सॉफ्टवेअर असा समृद्ध समूह बनला. आज टाटा समूह केवळ पारंपरिक उद्योगांपुरता मर्यादित राहिला नाही, तर IT सेवा, IT निर्मिती आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातही अग्रगण्य बनला आहे. TCS ही आता जगातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपन्यांपैकी एक आहे. रतन टाटा हे भारतातील एक प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते जमशेदजी टाटांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, जे भारतातील टाटा समूहाचे संस्थापक होते. त्यांचे जीवन आणि शिक्षण. रतन टाटा यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्च शिक्षण घेतले. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील IBM कंपनीत काम केले. परंतु लवकरच त्यांनी भारतात परतून 1961 साली टाटा समूहात काम करण्यास सुरुवात केली. टाटा समूह आणि कामगिरी. 1991 साली JRD टाटांनी टाटा समूहाची अध्यक्षता रतन टाटा यांच्याकडे सोपवली. त्यांनी समूहाचे नेतृत्व करत असताना अनेक आंतरराष्ट्रीय अधिग्रहणे केली, ज्यामुळे टाटा समूहाचा जागतिक विस्तार झाला. टाटा मोटर्सने 2008 साली जॅग्वार लँड रोव्हर विकत घेतले
आणि टाटा स्टीलने ब्रिटनमधील कोरस स्टील कंपनी विकत घेतली. रतन टाटांनी भारतातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनोची निर्मिती केली, जी मध्यमवर्गीय लोकांना परवडेल अशी होती. ही कार त्यांच्या दृष्टिकोनातून भारतीय मोटार वाहन क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणारी ठरली. रतन टाटा यांचे योगदान केवळ उद्योग क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी अनेक उपक्रम हाती घेतले. शिक्षण, आरोग्य सेवा, पाणी पुरवठा आणि गरिबांसाठी घरबांधणी यासारख्या विविध क्षेत्रात त्यांनी मदत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने आपल्या नफ्याचा मोठा भाग समाजकार्यासाठी वापरला. पुरस्कार आणि सन्मान. रतन टाटा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना भारत सरकारकडून 2000 साली पद्मभूषण आणि 2008 साली पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा समूहाने भारतातील एक मोठे औद्योगिक घराणे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली. त्यांनी त्यांच्या कामातून समाजाला सेवा देण्यावर कायम भर दिला आहे. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि प्रामाणिकतेमुळे ते आजही भारतीयांच्या हृदयात एक विशेष स्थान राखून आहेत. त्यांची कथा केवळ उद्योजकी यशाची नाही, तर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक इच्छाही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला रतन टाटा यांचा जीवन प्रवास आवडला असेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.